जितपाव तर नजर जाईल तितपाव तर नुसतं पब्लिक. अनेक वर्षांची अविरत परंपरा, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान अशी ओळख असणाऱ्या पुसेगावच्या बैलगाडा शर्यतीचं मैदान आता येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. श्री सेवागिरी महाराजांच्या 76व्या पुण्यस्मरणानिमित्त यंदा पुसेगावची यात्रा भरते आणि त्याच निमित्तानं सालाबाद प्रमाणे यंदाही या मैदानाचं आयोजन श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय. म्हणूनच कसं असणार आहे यंदाचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान, त्याचबरोबर कोण होईल यंदाचा पुसेगावच्या हिंद केसरी किताबाचा मानकरी, सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, हजारो प्रेक्षकांचा आवाज, महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल आणि बैलगाडा क्षेत्राची पंढरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पुसेगावच्या मैदानाची उत्सुकता प्रत्येक बैलगाडा प्रेमीला असते. हेच पुसेगावचं मैदान आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय. त्या दृष्टीने बैलगाडा शौकीनांनी तयारी सुद्धा केली आहे. दिनांक 6 जानेवारी पासून ते 16 जानेवारी पर्यंत ही सेवागिरी महाराजांची यात्रा सुरू असणार आहे. दरवर्षी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या रथाच्या आदल्या 2 दिवस अगोदर हे मैदान आयोजित केलं जातं. त्यानुसारच यंदा रथाच्या 2 दिवस अगोदर म्हणजेच 8 जानेवारी 2024ला या भव्य दिव्य मैदानाचं नियोजन करण्यात आलंय. मैदान हे पुसेगाव दहिवडी रोडवरील बैल बाजारा शेजारील परंपरागत फाटीवर होणार असून या मैदानाची प्रवेश फी ही फिटनेस प्रमाणपत्राचे 100 रुपये पकडून 1600 रुपये इतकी असणार आहे. एकूणच खट्ट आणि कसेल असं मैदानाचं नियोजन असणार आहे. आता आपण मैदानात कोणते नियम आणि अटी असणार आहेत ते बघूया. सगळ्यात पहिला मुद्दा तर गाड्यांची नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीत 1 जानेवारी पासून ते मैदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे 7 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर आणि मैदानाच्या दिवशी एकही नोंद केली जाणार नाही असं आयोजन कमिटी जाहीर करते. तुमची जर गाडी नोंदवायची असेल तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आम्ही स्क्रीनवरती काही नंबर देत आहोत, त्यावर संपर्क करा. ऑनलाईन प्रवेश फी खालील मोबाईल क्रमांकावर फोनपे अथवा गुगल पेवर पाठवावी. तसंच ऑफलाईन नोंदीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करून नोंद केली तरी चालेल असं संयोजन कमिटीने जाहीर केलंय. बाकी लॉट्सच्या चिठ्ठ्या गट ते फायनल सर्वांसमक्ष सकाळी 7 वाजता मैदानावर ऑन कॅमेरा पेटीतून काढले जातील. यावेळी ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य श्रीमंत सुंदरगिरीजी महाराज, श्री सेवागिरी महाराज देवस्थान आणि विश्वस्त मंडळी उपस्थित असतील. बाकी मैदानाचा पहिला पेरा हा सकाळी ठीक 8 वाजता सोडला जाईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदी दिनांक 1 जानेवारी ते 7 जानेवारी सायंकाळी 6 पर्यंतच घेतली जातील. शर्यतीच्या दिवशी 8 जानेवारी रोजी मैदानात नोंद घेतली जाणार नाही. त्यानंतर बैलगाडा शर्यती या शासनाच्या निर्णयाला अनुसरून होतील. सुट्टीच्या ठिकाणी सुट्टी मेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टी रेषेच्या पुढे असल्यास त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही. शर्यतीसाठी येणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांनी बैलासह सकाळी 7 वाजता मैदानात हजर असणं आवश्यक आहे. त्यासोबतच गटाला आणि सेमीला समान निकाल घेतलेल्या गाड्यांचा निर्णय प्रसंगानुसार कमिटी घेईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मैदानात लॉबी टच गाडीला निकाल दिला जाणार नाही. मंडळी, मैदानात निकालासाठी पूर्ण परिसरात सुसज्ज असे कॅमेरे आणि स्क्रीनची व्यवस्था केली आहे. म्हणजे सुट्टीला आणि निकालाला असे दोन्ही ठिकाणी कॅमेरे असणार आहेत. सोबत ड्रोनही असणार आहे, जेणेकरून सगळ्यांना या मैदानाचा निकाल हा व्यवस्थित स्क्रीनवर दिसेल. ज्या बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्याला निकाल दिला जाईल. मैदानात गर्दी होऊ नये म्हणून बैलगाडा शर्यतीसाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच मैदानाच्या दोन्ही बाजूंना मजबूत बॅरिकेड्स आणि दोन्ही बाजूला 200-200 फूट लांब प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी गॅलरी असेल. सोबतच गाडी मैदानात येताना आणि सुट्टीला बजर टाइम लिमिट असेल आणि पंचांचा आणि कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील. तर बघा, ह्या अशा काही नियम आणि अटींना धरून पुसेगावचं शिस्तबद्ध असं मैदान पार पडणार आहे. हे झालं नियम आणि अटींबद्दल. आता आपण या मैदानात दिल्या जाणाऱ्या बक्षिसांबद्दल बोलूयात. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर यावर्षी मैदानातल्या प्रत्येक गट पास गाडीला सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात येणार आहे. तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1,21,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 1,00,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 81,000 रुपये इतकं असणार आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकासाठी 61,000 रुपये, त्यानंतर 6व्या क्रमांकासाठी 41,000 रुपये, 7व्या क्रमांकासाठी 31,000 रुपये, 8व्या क्रमांकाला 21,000 रुपये आणि 9व्या क्रमांकाला 11,000 रुपये, तर 10व्या क्रमांकाला 7,000 रुपयांचं रोख बक्षीस ठेवण्यात आलंय. तर बघा, अशी लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण येत्या पुसेगावच्या मैदानात होणार आहे.
पण मंडळी, बैलगाडा शौकीनांना मात्र या मैदानातल्या बक्षिसाचं फार काही वाटत नाही. त्यांना महत्त्वाचा असतोय तो या मैदानातला गुलाल आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद. म्हणून तर या मैदानात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई यासोबतच विदर्भ, मराठवाड्यातून इतक्या लांबून सुद्धा बरेच बैलगाडा शौकीन येत असतात. कारण या मैदानात जो बैल हिंदकेसरी होतो त्या बैलाला शर्यत क्षेत्रात लाखो रुपयांची किंमत येते. यावर्षी बकासूर, सर्जा, सुंदर, कॉकटेल, बब्या, बावऱ्या, बलमा, मथुर, शंभू, बैजा, राजा, शारदा पाटलांचा माऊली आणि लक्षा, सदा मास्तरांचा राजा ठाकूर, मुंबईचा हरण्या, सासवडचा सोन्या, पक्षा यांनी अशी अजून बरीच काही टॉपची बैल या मैदानात हिंदकेसरी होण्याच्या रेसमध्ये असणार आहेत. म्हणजे या मैदानात झेंडा पंचांची जबाबदारी सांभाळणार आहेत पुसेगाव गावचे आनंदराव देशमुख आणि त्यांना साथ देतील उदय जाधव, दत्ता देशमुख, शंभू जाधव ही सगळी मंडळी. मैदानात समालोचनाची जबाबदारी सुप्रसिद्ध बैलगाडा समालोचक सुनील मोरे पेडगाव, विकास जगदाळेसर कुमठे, चेतन पवार यवतेश्वर, बाळूभाऊ जाधव आणि रुपेश जाधव ही मंडळी सांभाळणार आहेत. बाकी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव या फेसबुक पेजवर या मैदानाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. सोबतच बैलगाडा शर्यत क्षेत्रातील अनेक यूट्यूब चॅनलवरती सुद्धा या शर्यतींचं थेट प्रक्षेपण होणार आहे. यावर्षी या मैदानात एकूण 1200 ते 1500 गाड्या नोंद होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या वर्षी याच मैदानात बकासूर आणि सोनारपाड्याचा सोन्या या बैलांनी इतिहास घडवला होता. त्यावेळेस त्या गाडीच्या मालकांनी सेवागिरी महाराजांच्या पुसेगावच्या अमृत महोत्सवी यात्रेनिमित्त आपल्याला मिळालेली सगळी बक्षिसाची रक्कम सेवागिरी महाराजांच्या चरणी अर्पण केली होती. एकूणच या संपूर्ण बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबद्दल श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे चेअरमन मान्य रणधीर सुभाषराव जाधव, विश्वस्त मान्य डॉक्टर सुरेश सर्जेराव जाधव, मान्य संतोष मुकुटराव जाधव, संतोष गुलाबराव वाघ, सचिन हिंदूराव देशमुख, गौरव रायसिंग जाधव जाहीर करतायत. तर बघा, एकूण असं सगळं ऐतिहासिक अशा हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानाचं नियोजन असणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, यंदा पुसेगावचं मैदान कोण मारेल, कोण असेल यंदाचा हिंदकेसरी या किताबाचा मानकरी बैल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.